नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता या क्षणाच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीने. शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेचे 12 ते 14 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेना खासदारांमध्ये ही नाराजी असून लवकरच खासदारही शिंदे गटात येतील असं भाकीत उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलंय. आणि याच विषयी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना एका खास कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी काय दावा केलाय, काय म्हटलंय, आपण पाहूयात. तो मी देखील शांतपणानं डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो 12 ते 14 खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. म्हणजे माझा हा विचार आहे. आणि जे आता आमच्याकडची काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत, टीका करतायत, ते पण शरीरानं तिकडे आहेत, मनाने इकडे. आणि आता 12 ते 14 खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलेला आहे. त्यामुळे आता हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की खरंच यामध्ये कितपत तथ्य आहे. पण असं जर झालं तर शिवसेनेसाठी हा एक पुन्हा एकदा मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारही नाराज आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मिळवणं फार महत्त्वाचं ठरेल. याबद्दल खरं तर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देखील अशाच पद्धतीचा एक दावा किंवा तसं वक्तव्य शिर्डीतल्या एका कार्यक्रमात केलेलं होतं. त्यामुळे आता याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसते की शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का. तो मी देखील शांतपणानं डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो 12 ते 14 खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. म्हणजे माझा हा विचार आहे. आणि जे आता आमच्याकडची काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत, टीका करतायत, ते पण शरीरानं तिकडे आहेत, मनाने इकडे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत. आज त्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना संबोधित करतील. मात्र शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या आज उद्धव ठाकरेंना भेटणार का, याकडे लक्ष लागलंय. मुंबई दौऱ्यादरम्यान मुर्मू मातोश्रीवर जाणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे आता खरंच मुर्मू मातोश्रीवर जाणार का हे बघावं लागेल. आणि आता यानंतर आपण जाणून घेऊयात पुढली घडामोड. महत्त्वाची आणखीन एक घडामोड आहे. म्हणजे मुर्मू या मुंबई दौऱ्यावरती येत आहेत, ते आज सगळ्या आमदारांना संबोधित करतील. पण यानंतर पुढली बातमी येते ती कोकणातनं. कोकणात शिवसेनेतील अंतर्गत वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामधील वाकयुद्ध रंगलंय. उदय सामंत यांच्यावरील टीकेनंतर खासदार विनायक राऊत यांनी संपर्क कार्यालय सोडलंय. विनायक राऊत आपलं कार्यालय आठवडी बाजारात हलवणार असल्याचं समजतंय. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात विनायक राऊतांचं संपर्क कार्यालय होतं, मात्र आता ते कार्यालय आठवडी बाजारात हलवण्यात आलेलं आहे. दरम्यान टीका करताना भाषेचा स्तर योग्य राखला पाहिजे असा टोला उदय सामंत यांनी विनायक राऊत यांना लगावलाय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. तुम्ही तुमच्या पत्रामध्ये भावनिक आवाहन करत असताना उपरे, गद्दार या शब्दांचा जितका विरोध केला, त्याचप्रमाणे त्या मेळाव्याची आठवण करून देत असताना तुम्ही हाही उल्लेख केला की आजही आपली जी माऊली आहे ती प्रत्येकाला पोटभर जेवू घालत असते. मग अशाच प्रकारे जर मनोमिलन झालं, भाजपबरोबरही गेलात, तरी देखील पुन्हा एकदा माऊलीकडे घेऊन जाऊन सगळ्यांचं जेवण होणार का आणि पोट भरेल का? नाही, तो तर माझ्यावरचा संस्कारच आहे. ते पण मी वाक्य का बोललो हे तुम्हाला सांगतो. एक खास करून की त्यावेळी खासदार विनायक राऊत बोलण्याच्या ओघामध्ये असं बोलले की उदय सामंतने ज्यांचं अन्न खाल्लं त्या अन्नाला उदय सामंत जागला नाही. म्हणून मला थोडी जाणीव करून द्यायची होती की माझ्या घरामध्ये 24 तासामध्ये येणारा प्रत्येक माणूस आजही माझ्या आईच्या हातचं, जिचं वय 75 वर्ष आहे, तिच्या हातचं खातो आणि विरोधक आला तरी खातो. त्याच्यामुळं आजही विनायक राऊत साहेब फोन करून माझ्या आईला सांगून जेवायला गेले तर ती मासे बिशे चांगले करून त्यांना घालू शकते, त्याच्याबद्दल काही नाही. परंतु भाषण करत असताना टीकेचा स्तर जो आहे हा कुठेतरी पाळला पाहिजे, समतोल असावा. आता जाता जाता एकच शेवटचं तुम्हाला सांगतो आणि आपण संपू की त्यांनी एक वाक्य बोलले जे माझ्यासाठी नाही, कदाचित माझ्यावर आणि दीपक केसरकरांवर ते टीका असेल, पण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या सगळ्या महिला भगिनींचा तो अपमान आहे. ते काय बोलले की लग्न करून आलेली मुलगी ही एका घरात राहते, मंगळसूत्र दुसऱ्याचं घालते आणि गर्भ तिच्या पोटात तिसऱ्याचा होतो.
हे तुम्ही अशा पद्धतीची ज्यावेळी हीन दर्जाची उदाहरणं देता त्यावेळी ठीक आहे, लोकांना समोरच्यांना टाळ्या वाजवण्यासाठी फार चांगलं आहे, परंतु आपण कोणाचा अपमान करतोय हे लक्षात येत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी त्या पत्रामध्ये असं म्हटलंय, ते माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्याच माऊलीचे माझ्यावर संस्कार आहेत, ते वयानं मोठे आहेत, मी त्यांच्यावर कधी टीका करणार नाही. परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी कुठेतरी हे बंधन घालून घेतलं पाहिजे की आपण टीका करताना जरा सुसंस्कृतपणे जर केली, आणि शेवटी आम्ही विधानसभेला सामोरच जाणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही जर चुकलो असू तर आमच्या मतदारसंघातले लोक आम्हाला धडा शिकवतील ना, पण त्याच्यासाठी एवढ्या शिव्या घालण्याची काय आवश्यकता. पुढे बघूयात, राणे सुपुत्रांमुळे भाजप शक्यता निर्माण झाली आहे. दीपक केसरकर, इज्जत मिळते ती घ्या, लायकीत राहा, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आणि त्यावर कोकणवासियांनी तुमची लायकी काय हे दाखवून दिल्याचं प्रत्युत्तर केसरकर यांनी दिलं. राणेंची दोन्ही मुलं माझ्या वयाच्या निम्म्या वयाची आहेत, ती लहान असून त्यांना समज देण्याची गरज असल्याचं केसरकर यांनी याआधी म्हटलं होतं. त्यावर निलेश राणे यांनी हे ट्विट केलंय. ठाकरे घराण्यावर टीका करणार नाही, कोणी केलेली सहन करणार नाही, अशी शिंदे गटाची भूमिका आहे आणि त्यातूनच भाजप नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंवर 10 वेळा टीका केली तर 10 वेळा प्रत्युत्तर देऊ, असं केसरकर यांनी म्हटलंय. की त्यांची लायकी काय आहे ही कोकणच्या जनतेने त्यांना दाखवून दिली 7 वर्षापूर्वी. ते अजून विसरले नसतील तर पुन्हा एकदा कोकणची जनता दाखवून देईल. आमचं ठरलेलं आहे की भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी उद्धव साहेबांच्याबद्दल बोलू नये. ते सारखं ट्विट करत होते म्हणून मी त्यांना लहान म्हटलं. हे त्यांच्या वयाच्या ह्याने मी लहान म्हटलं, कारण माझ्यापेक्षा सुद्धा निम्म्या वयाचे ते आहेत आणि त्यांना लहान म्हणण्याचा मला अधिकार आहे, कारण त्यांचं वयच लहान आहे आणि तेवढं मी वडिलकीचा तो मान आहे. त्यांना वडिलकीचा मानसुद्धा ठेवायचा नसेल तर ती त्यांची संस्कृती झाली. जेवढी अलायन्स टिकायची जबाबदारी आमच्यावर आहे तेवढीच तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या ह्याच 2 मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. भारतीय जनता पक्ष आहे आज तिकडे, जिल्हा परिषद आहे आमच्याकडे, पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातले आमच्याकडे, ग्रामपंचायती अनेक आमच्याकडे. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती. पुढे पाहूयात, बातमी आहे पावसाबद्दलची. महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळपासून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. जीवितहानी होऊ न देण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. धोकादायक ठिकाणांहून नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील पूरस्थितीवर माझं बारीक लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना सांगितलं. दुसरीकडे अतिवृष्टीग्रस्त भागात मदत पोहोचवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील पूरस्थितीची पाहणी केली होती. ज्या ठिकाणी आपली धरणं आहेत त्या धरणांचं पाणी सोडणं, गेट खोलणं, गेट बंद करणं या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत सर्व यंत्रणा राज्याची जी अलर्ट आहे आणि कुठलीही दुर्घटना घडू नये असाच प्रयत्न आहे. परंतु दुर्घटना घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी ही आपत्कालीन डिझास्टर मॅनेजमेंट सगळं आमचं पोहोचेल, यंत्रणा पोहोचेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे दुर्दैवाने कोणी मृत्युमुखी पडलं असेल तिथे त्यांना NDRFच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्याचे देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी तयार करायच्या याही संदर्भातले निर्देश दिले आहेत. यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या भागातील खानखाव दडी जोडणी पूल नॅशनल हायवे क्रमांक 27 वरून पाणी वाहत आहे. वाहन चालक मात्र जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहनं घेऊन जात असल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय.
राज्यात अनेक ठिकाणी अशा अतिउत्साहीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असताना नाशिकमधील हा व्हिडिओ समोर आलाय. प्रशासनाकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करणं अपेक्षित असताना अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी सुरू असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे. आणि आपण जर बघितलं तर कशा प्रकारे या पुलावरनं वाहनं नेली जात आहेत हे आपण बघू शकतो. यापूर्वीही अशाच पुलावरनं वाहणाऱ्या पाण्यातनं वाहनं पुढं नेल्यानं काही वाहनं थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना घडल्यात किंवा वेग धरू शकलं नाही वाहन तर पाणी हे इंजिनमध्ये जाऊन काही वेळेला गाडी तिथे लॉक होते किंवा थांबून जाते, ती बंद पडते, मग पाण्याची पातळी वाढत जाते, दरवाजे देखील पाण्याच्या प्रेशरने लॉक होऊ शकतात. अशाही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आपल्याबरोबर नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपल्यासोबत आहेत. सचिन पाटीलजी, ही दृश्य आपण बघताय. अर्थात आता आपल्या बाजूने असे जे पूल आहेत ज्यावरनं पाणी वाहतंय ते बंद करणं आवश्यक आहे, तसा सूचना देणं आवश्यक आहे, तशी काही कार्यवाही केली जाते का? निश्चितपणे अशा ठिकाणी जिथे धरणातून पाणी सोडलं जाते, जिथं धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडले गेलेले आहेत, तिथे इरिगेशन डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करून आपण पूल बंद करत आहोत. या ठिकाणी पण हा पूल जो आहे आपल्याकडून माहिती मिळाल्यानंतर इरिगेशनशी कन्फर्म करून तिथे हा पूल जो आहे तो पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे रहदारीसाठी. विशेषतः जिथे आता हे ठिकाण जे आहे नांदूर मधमेश्वर, त्याच्यातली 8ही दरवाजा जे धरणाची आहेत ती ओपन केल्या गेल्यामुळे पाण्याचा लोंढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आला होता. ही माहिती पोलिसांकडे आल्यानंतर आपण ती कारवाई करून ते पूल जे आहेत ते बंद केलेले आहेत. सचिन पाटीलजी, आपण लोकांना काय अपील आवाहन कराल? कारण काही वेळेला अशा या सगळ्या पाण्यातनं वाहन हाकण्याचा उत्साह लोकांचा मोठा असतो, दुचाकी असतील, चारचाकी असतील, पण आपण असंही बघितलेलं आहे की पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही लोक वाहून गेली, नंतर ती सापडली देखील नाहीत. काय अपील आवाहन कराल आपण? आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना हेच आवाहन करेन की जिथे आपल्याला दिसतंय की अशा ठिकाणी म्हणजे पूल असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे जिथे पाण्याचा बहाव वाढत चाललेला आहे, तिथून वाहनं घेऊन जाणं आपण कटाक्षाने टाळावं. आपल्या मागे आपलं कुटुंब आपल्या घरी वाट पाहत आहे. त्याचबरोबर अजून एक नवीन ट्रेंड जो आहे सेल्फी काढण्याचा, त्याच्या संदर्भाने पण मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन की अशा ठिकाणी थांबून सेल्फी काढणं जे आहे हे घातक ठरू शकतं. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळाव्या. आपल्या पाठीमागे आपले कुटुंब आपल्या घरी वाट पाहते, त्यांच्यासाठी व आपले जे मित्र परिवार आहेत त्यांच्यासाठी असे जे धोका पत्करणं जे किंवा धोका जाणून बुजून घेण्याचे जे प्रकार आहेत ते आपण कृपया टाळावे. त्याशी बोलल्याबद्दल सचिन पाटील, नाशिकचे पोलीस अधीक्षक, त्यांनी थेट सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जर पुलावरनं म्हणजे कुठेही धरणाच्या आसपास असणारे हे पूल असतात जे 2 गावांना जोडण्याचं काम करतात, त्यावरनं जर पाणी वाहत असेल तर कृपया त्यातनं वाहन पुढे नेण्याचं धाडस करू नये. त्याचे परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतात. आणि आता हा जो पूल आपण बघतोय, न्यूज 18 लोकमतने बातमी पुढे आणली, नांदूर मधमेश्वर प्रकल्पाजवळचा हा पूल आहे, धरणाजवळचा हा पूल आहे आणि ज्यावरनं पाणी वाहतंय, पण आता काही वाहन चालक जे आहेत ते यातनं स्टंट म्हणून वाहन पुढे नेण्याचं धाडस करताना दिसत आहेत, जे त्यांच्या जीवावर बेतू शकतं. आणि आता हा पूल जो आहे दोन्ही बाजूने बंद करण्यात आलेला आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र तरीही काही हौशी लोक नसतं ते धाडस करतानाची धक्कादायक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. थोड्या वेळपूर्वी आपण जी बातमी बघितली त्याच अनुषंगाने या गेल्या काही कालावधीतल्या घटना आहेत. पावसामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी पुराचं पाणी थेट पुलांवरून जात असताना काही हौशी लोक पुराच्या पाण्यातून गाडी चालवत असतानाचा प्रकार चालकाच्या अंगाशी आलाय. काही घटनांमध्ये या पुराच्या पाण्यातून वाहून जाऊन जीव गेल्याची ही घटना घडलेली आहे. दरम्यान पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने या धक्कादायक दुर्घटना घडतात. मात्र अशा घटनांमुळे पुराच्या पाण्यात गाडी घालणं किती धोकादायक असतं हे या प्रसंगावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. यात काही प्रवाशांचे तर काही घटनांमध्ये कुटुंबातल्या सदस्यांचे मृत्यू झालेत. त्यामुळे भर पावसात विनाकारण पुलावरनं वाहन चालवण्याचं धाडस न करण्याचं आवाहन न्यूज 18 लोकमतकडून करण्यात येत आहे. दरम्यान जर पावसात गाडी चालवताना नागरिकांनी काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम अर्थात तुम्हाला भोगावे लागू शकतात. पावसात तुमच्यासमोर मागे आणि पुढे जाणाऱ्या वाहनांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी ओव्हरलोड वाहनांपासून पुरेसं अंतर राखण्यास विसरू नका. गाडीचा हेडलाईटही चालू ठेवा. त्यामुळे विनाकारण होणारे अपघात टाळण्यास मदत होईल.
जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी सुरूच असून अशीच एक खळबळजनक घटना मालेगावमध्ये समोर आली. गिरणा नदीत पुराच्या पाण्यात पुलावरनं स्टंटबाजी करताना तरुण वाहून गेला. नईम अमीन असं या तरुणाचं नाव असून त्याचा शोध घेतला जातोय, मात्र तो सापडला नाही. अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. आणि दृश्य आपण बघूयात की या नईमने थेट या पाण्यामध्ये उडी घेतली आणि प्रवाह इतका जोरदार होता की तो त्या प्रवाहाबरोबर पुढे निघून गेला. हे स्टंट त्याच्या मित्राने मोबाईलमध्ये कॅच केलं, पण नंतर नईम दिसत नाही म्हटल्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली, पण नईम कुठेही अजूनही सापडलेला नाहीये. तो पुन्हा वरती आलाच नाही. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस होतो आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 23 धरणं 100% भरली आहेत. भुसावळमध्ये तापी नदीवरील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील मेडगट्टा प्रकल्पातून तब्बल 16 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर मनमाडमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे हरणमारी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर चंद्रपुरात पूरस्थिती गंभीर झाली आहे. इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानं इरई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे इरई नदीकाठच्या परिसरात 5 फूट पाणी शिरलंय. महानगरपालिकेच्या पथकाने रात्रभर बचाव अभियान राबवलं असून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तर गडचिरोलीमधील प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, अंकिसा, आयपेटा सारख्या काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मुसळधार पावसामुळे अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड दूर करण्यात यश आलं आणि त्यामुळे राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक सुरू झाली. रात्रीच्या सुमारास या घाटात दरड कोसळल्यानं इथली वाहतूक ठप्प झाली होती. तर मावळमध्ये आपण बघतो गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाऊस जोरदार बरसतोय आणि त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलंय. तर अंदर मावळातील कांबरे गावातील ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. यावेळी ग्रामस्थांना कामानिमित्त बाहेर जाणंही अवघड झालंय. पोलीस ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करतात. तर एक महत्त्वाची याच पावसाच्या घडामोडींमध्ये ब्रेकिंग न्यूज अशी आहे की यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या 55 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं 26,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन, तूर हे पीक पाण्याखाली गेलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. दुसरीकडे ग्रामीण भागातील नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झालेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यात आतापर्यंत 320 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय. बोलूयात आमचे यवतमाळचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या बरोबर आहेत. भास्कर, यवतमाळमध्ये काय परिस्थिती आहे? विशाल, गेल्या 6 दिवसापासून यवतमाळमध्ये अक्षरशः धुवाधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत जवळपास जे 55 मंडळ आहे या 55 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतामध्ये जवळपास 1 ते 2 फूट पाणी आहे. सोयाबीन, कापूस हे पीक पूर्णपणे आता म्हणजे पाण्याखाली आहे. त्यामुळे या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरीकडे जे नाले, नदी आहे या पूर्णपणे भरून चाललेल्या आहे पूर्णपणे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे उमरखेड असो किंवा मग इकडे झरी जामणी असो, वणी असो या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आणि उमरखेडमध्ये तर जे आतमधले जे नद्या आहे यांना पूर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे बरीचशी ती वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे आणि पुलावरून पाणी जात असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 45 ज्या बसच्या फेऱ्या या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे पुलावरून किंवा नदी नाल्यावरून जर पाणी जात असेल तर अशा ठिकाणी कोणीही प्रवास करू नये अशा प्रकारच्या च्या सूचना प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहे. विशाल. धन्यवाद भास्कर या सगळ्या तपशिलाबद्दल. तर यवतमाळमधली परिस्थिती नेमकी कशी हे या दृश्यांमधून आपल्याला कळतंय. त्यामुळे या सगळ्या याच्यात वेगवेगळी बचाव पथकं जी ती सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी पुलांवरनं पाणी वाहतंय म्हणून गावांचा संपर्क तुटलेला आहे, पण पाऊस अजूनही जोरदार बरसतोय. पुढे पाहूयात रत्नागिरीच्या खेडमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं जगबुडी नदीची पाणी पातळी 1 मीटरनं कमी झाली आहे. जगबुडी नदी पात्रातील लहान लहान बेटांवर सकाळी महाकाय मगरींचं दर्शन झालंय. अलसूर गावानजीक लोकवस्तीतून अगदी जवळ असलेल्या जगबुडी नदी पात्रातील बेटावर 5 ते 6 महाकाय मगरी बेटावर निवंत बसलेल्या नागरिकांच्या नजरेस पडल्यात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जगबुडी नदी वारंवार धोक्याची पातळी ओलांडते. पावसाचा जोर वाढला आणि नदीचं पाणी गावात शिरलं तर या पाण्यासोबत याच महाकाय मगरी लोकवस्तीत शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी देखील पूरप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांनी केली आहे. पालघरमधील बहाडोली इथं वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्जमधील 13 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या टीमला ही कामगिरी पार पाडण्यात यश आलंय. एनडीआरएफच्या टीमनं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू केलं. काल संध्याकाळपासून हे कामगार या ठिकाणी अडकले होते. पावसामुळे वैतरणा नदीच्या पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि रात्र झाल्यामुळे एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून एनडीआरएफकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि त्याला अखेर यश आलंय. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पालघरमधल्या रेस्क्यू ऑपरेशनची. आपण जर बघितलं तर काही कामगार या नदीच्या मधोमध असणाऱ्या एका बोटीवरती अडकलेले होते, मोठ्या बोटीवर. आणि एनडीआरएफच्या टीमनं रात्री ज्यावेळेस माहिती समजली की 13 कामगार तिथं अडकलेले आहेत तर धाव घेतलेली होती. पण रात्री बरसणारा पाऊस आणि वाढणारी पाण्याची पातळी ही सगळी परिस्थिती लक्षात घेता त्यांना रात्री रेस्क्यू ऑपरेशन करता आलं नाही. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विजय राऊत आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विजय, पालघरमधील पाण्यात अडकलेल्या 13 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे का? विशाल, नक्कीच. कारण कालपासून ह्या पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस पडतो. रेड अलर्ट जारी केलेला आहे. पण हे कामगार जे 13 वैतरणा नदीमध्ये अडकले होते त्यांना काल रेस्क्यू करता येत नव्हतं, त्यांना पाण्याची पातळी वाढल्यामुळे. परंतु आज सकाळी 7:30 ते 8:15च्या दरम्यान एनडीआरएफचे जवान त्या ठिकाणी सीप घेऊन गेले आणि त्या सीपमधनं त्यांना सुखरूप जे आहे पहिल्यांदा 6 आणि नंतर असे मिळून सगळे 13 जे कामगार जे आहेत त्यांना आता सध्या सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. विशाल, धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळा, कॉलेजेस आज आणि उद्या बंद राहणार आहेत. ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महापालिकेनंही आपल्या क्षेत्रातील खासगी शाळा आज बंद ठेवण्याच्या सूचना दिल्यात. पाऊस असाच सुरू राहिल्यास शुक्रवारी देखील शाळांना सुट्टी देण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ, नांदेडमधील शाळा आज बंद ठेवण्यात आल्यात आणि या ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पालिका प्रशासनानं घेतला. मुंबईतल्या शाळांबाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. पालघरमध्ये सलग 6व्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहतात तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं आपण बघतोय. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण जे आहे ते 80% भरलेले आणि त्यामुळे धरणातून 48,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी पात्रात करण्यात येतोय. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सूर्या नदीच्या तीरावर वसलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यात भाजप शिंदेंचं सरकार येताच निलेश राणेंची भाषा बदलल्याचं दिसलं. निलेश राणेंनी मालवण नगरपालिकेला धडक देत मुख्याधिकाऱ्यांवर दादागिरी केल्याचं समोर आलंय. मालवण शहराचे तुम्ही वाटोळे करून टाकले असून आता राज्यात आमचे सरकार आहे, तुम्हाला महाराष्ट्राचं टोक दाखवू का,
नगरपालिकेमार्फत ठराविक नगरसेवकांच्या मतदारसंघात गटारांची साफसफाई केली जाते, विविध विकास कामं केली जातात, पण भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं असं म्हणत निलेश राणेंनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली. राज्यात भाजप शिंदेचं सरकार येताच निलेश राणेंची भाषा बदलल्याचं दिसलं. निलेश राणेंनी मालवण नगरपालिकेला धडक देत मुख्याधिकाऱ्यांनाच त्यांच्यावर दादागिरीची भाषा केलेली. त्यांच्याबरोबर मालवण शहराचं तुम्ही वाटोळं करून टाकलं, म्हणजे भाजपच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये गटार सफाईची कामं केली जात नाहीत, मात्र इतर नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये ती केली जातात आणि असा दुजाभाव तुम्ही करतायत असा आरोप करत त्यांनी थेट आरोप केलेला आहे मुख्याधिकाऱ्यांवरती. आपण पूर्वग्रह दूषित आहात आणि अशा प्रकारे सर्वांना समान न्याय न देता काही ठराविक पक्षाच्याच नगरसेवकांना किंवा त्यांच्या वॉर्डमधील कामांना आपण न्याय देत असल्याचा आरोप निलेश राणेंनी मुख्याधिकाऱ्यांवरती केलेला. थेट त्यांनी दादागिरीची भाषा केल्याचं दिसतंय. आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रमोद जठार आहेत. प्रमोद जठारजी, ठीक आहे, तक्रार असू शकते, ते लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत, त्यांनी संसदेत विविध प्रश्न जे आहेत त्यांच्या मतदारसंघाचे मांडले, पण अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याबरोबर दादागिरीची भाषा करणं कितपत योग्य आहे? नाही, काय आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये दस्तूर खुद्द मुख्यमंत्रीच मंत्रालयात न गेल्यामुळे एक लिथार्जी, एक शिथिलपणा, एक ढिलेपणा संपूर्ण प्रशासनाला, अगदी मुंबई पासून ते साधा ग्रामपंचायतीपर्यंत एक ढिलेपणा, ढिसाळपणा आणि लिथार्जी पसरलेली आहे. आता याच्यातून लोकांची गेल्या 2.5 वर्षात कामच होत नाही. त्यामुळे नाईलाजाने लोकप्रतिनिधीला हे पावलं उचलावी लागतात. यांचं तर सोडा, निलेशजींचं सोडा, दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 50पैकी 40 आमदार त्यांना सोडून गेले. त्यामुळे ह्यांच्या एकूण सगळ्या निष्क्रियतेमुळे जनतेमध्ये प्रचंड क्षोभ आहे, राग आहे. तो राग लोकप्रतिनिधीच्या मला वाटतं अशा बोलण्यातून व्यक्त होतो, फक्त तो लोकांच्या कामासाठी होतो, एवढं लक्षात घ्या. जी आपण देखील तक्रारी करतात. यापूर्वी आम्ही खरं तर आपण जेव्हा आंदोलन केलं या संदर्भातल्या घडामोडी आम्ही दाखवल्या, पण भाषा अशी असू शकत नाही ना अधिकाराबरोबर बोलण्याची, की आता आमची सत्ता आली आहे, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचं टोक दाखवू का, असं म्हणणं कितपत योग्य आहे? नाही, म्हणून त्यांना तिथे तो प्रसंग जो होता त्या प्रसंगामध्ये लोकांच्या झालेल्या एकदम क्षोभाला कुठेतरी वाट मिळवून देणं एवढंच लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्यामुळे ती काही अक्षरशः तो विषय नसतो, त्यातली भावना समजून घ्या, तो राग समजून घ्या, 2.5 वर्षाचा साचलेपणा समजून घ्या, एवढाच त्याच्यातला विषय आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्या अगदी आशयामध्ये जाण्यामध्ये पेक्षा विषयामध्ये जाण्याची गरज आहे. नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मनात असं असावं जे तुम्ही खुलेपणाने बोलून दाखवत नाहीये. निलेश राणेंची भाषा ही निश्चितच चुकीची आहे. नाही, बघा, प्रत्येक माणूस जन्माला येताना एक आपली आपली भाषा घेऊन येतो, लक्षात ठेवा. अगदी राज ठाकरे साहेब त्यांच्या भाषेत बोलतात, काल शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांच्या भाषेत बोलले, फडणवीस साहेब त्यांच्या भाषेत बोलतात. तुम्ही अँकरिंग करता किंवा तुमच्या प्रत्येक सूत्राची एक भाषा असते, त्या भाषेमध्ये बोलतात. भान नक्कीच ठेवायला पाहिजे, परंतु गेल्या 2.5 वर्षाचा जो क्षोभ आहे, जो राग आहे, जो चिडलेपण आहे, जो साचलेपण आहे, जो लोकांची कामं झाली नाही, दस्तूर खुद्द त्यांचे आमदार कंटाळलेले आहेत. अहो, असं कुठलं उदाहरण आहे जगाच्या पाठीवर की मग मुख्यमंत्र्याचे 40 आमदार त्यांच्यावर सत्तेत असताना जाऊन दुसऱ्या पक्षाबरोबर जातात किंवा राज्य बदलून टाकतात. त्यामुळे हे प्रचंड चिडाचिड होती 2.5 वर्षातली, ही बाहेर आलेली आहे, एवढंच त्याच्यातलं मर्म आहे. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रमोद जठार यांनी सांगितलेलं की ठीक आहे, त्यांचा जो क्षोभ होता, राग होता आणि त्यातनं ते व्यक्त झाले, पण शैली आणि भाषा या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, हेही तितकंच खरं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुठल्या तरी अधिकाऱ्यावरती दादारी करणं आणि त्याच्याशी अशा भाषेत बोलणं की आमचं सरकार आलेलं आहे, तुम्हाला महाराष्ट्राचं टोक दाखवू का, असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. पुढे पाहूयात वाशिममधील, यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतात तिथे. बोला काय हे पहा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचं समर्थन दिलेलं आहे. ह्याच्या मागे कोणताही राजकीय विचार नाही, राजकीय फायद्या तोट्याचं गणित नाही, निवडणुकांचं गणित नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून आलेल्या एक नेत्या आहेत ओडिशातल्या, आणि या देशामध्ये प्रथमच एक आदिवासी महिला अत्यंत
मागास भागातून आलेल्या आहेत त्या. एक आदिवासी महिला राष्ट्रपती होतं. याच्यामुळे संपूर्ण देशामधलं एक वातावरण असं आहे की त्यांना समर्थन मिळावं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भाग आहे. नंदुरबार असेल, धुळे असेल, ठाणे जिल्ह्यातले अनेक भाग आहेत, विदर्भातले मेळघाटपासून सर्व भाग आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. आमचे अनेक आमदार आणि खासदार आदिवासी भागातून आलेले आहेत निवडून. आमच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे आदिवासी क्षेत्रात काम करतात. या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की द्रौपदी मुर्मू यांना आपण समर्थन दिलं पाहिजे. याच्यामध्ये कोणताही राजकीय विचार नाही. संसदेच्या कामकाजामध्ये जे काही शब्द वापरले जातात मग ते वापरायचे असतात त्याची यादी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे भ्रष्ट असेल किंवा गद्दार असेल, करप्ट असेल, असे काही शब्द जे आहेत ते आता वापरायचे नाही. या असं आहे की ह्या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवरती का आली हे पाहावं लागेल. कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकारविरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतून हे झालं आहे का. आता गद्दार हा शब्द काही अनपार्लिमेंटरी नाही. इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो. बेईमान, गद्दार, भ्रष्ट शब्द तर वापरला नाही. या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे का. मग विधिमंडळ असेल, संसद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची सभागृह असतील, जर भ्रष्टाचार झाला असेल, गैरव्यवहार झाला असेल तर हा शब्द वापरायचा नाही. हा कुठली हुकुमशाही. पण तरी ठीक आहे, आम्ही याचा अभ्यास करू, एकत्र बसू आणि चर्चा. 12 दिवस झाले तर मुख्यमंत्री कार्यालय अजूनही पूर्णपणे सुरू झालेलं नाही. काहीच सुरू झालेलं नाही. महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेले. 100च्या आसपास लोक महाराष्ट्रातील महापुरामध्ये वाहून गेले आहेत, मृत्यू पावले. आपल्याला माहिती आहे का. पहा तुम्ही, 100पर्यंत आकडा गेला आहे की महापुरामध्ये लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये कॉलराचं थैमान आहे. तिथे लोक मृत्युमुखी पडत आहेत. इस्पितळामध्ये गोंधळ आहे. अशा वेळेला या राज्यामध्ये सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री असणं किंवा उपमुख्यमंत्री असणं, शपथ घेऊन बसणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही. 12 दिवस होऊन गेले शपथ घेऊन, पण सरकार का स्थापन होत नाही. कारण हे सरकार, जे शपथ घेतलेलं सरकार आहे 2 प्रमुख लोकांचं, हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातली सुनावणी ठेवलेली आहे. आणि ह्यातले अनेक आमदार जे आहेत ते त्या बाजूला गेले एका गटामध्ये, ते अपात्र ठरू शकतात. आणि ज्यांच्यावरती अपात्रतेची अशी तलवार आहे त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आहे आणि हा भ्रष्टाचार आहे राजकीय. हे मी सांगतो. हे याची भीती असल्यामुळे मला असं वाटतं अजूनही शपथ घेण्यापासून ते त्यांना रोखलं गेलेलं आहे. राज्यपालांनी अशा प्रकारचं कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये अशा प्रकारचं पत्र शिवसेनेकडून राज्यपालांना गेलं आहे. घटनेचं पालन आता तरी करा. कालपर्यंत केलं नाहीत, यापुढे करा. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे. सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे, कॉलराचं थैमान आहे. कुठे आहेत राज्यपाल आमचे, जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते. आता करा मार्गदर्शन. आता गरज आहे या राज्याला आपल्या मार्गदर्शनाची. चला, 12 दिन हो गए शपथ लेके. 12 दिन हो गए, कल 13 दिन भी हो सकते हैं. अभी मैं बोल नहीं सकता हूँ 12वीं 13वीं क्या होती है, लेकिन 12 दिन के बाद भी अगर सरकार शपथ नहीं ले पा रही, सिर्फ मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री. महाराष्ट्र में आपने देखा होगा बारिश का कहर है. 100 से ज़्यादा लोग इस बारिश में उनकी मौत हो गई. लोगों के घर दार, जमीन जुमला सब ढह गया, बह गया है. कॉलरा बढ़ रहा है यहाँ महाराष्ट्र में, जगह जगह पर, गांव-गांव में. उनका ऊपर कोई नियंत्रण नहीं है. बहुत सी बातें हैं. मंत्रालय पूरा ठप पड़ा है और इसलिए हो रहा है कि सरकार गैरकानूनी है, सरकार धोखे से बनी है. सर्वोच्च न्यायालय का घटनापीठ उस बारे में पूरी बात सुनेगी. तब तक ये सरकार के ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है.
तो उनमें हिम्मत नहीं है कि शपथ लेकर काम शुरू करें। अगर राज्यपाल महोदय ने उसमें से कुछ लोगों को मंत्री पद की शपथ दी तो पूरी तरह से घटने का द्रोह होगा, गैरकानूनी होगा। कल तक राज्यपाल महोदय महाराष्ट्र को बहुत मार्गदर्शन करते थे हम सबको, लेकिन आज देखता हूँ 12 दिन से राज्यपाल गायब है। राज्यपाल महोदय ने आप पूछना चाहिए सरकार क्यों नहीं बन रहे, मंत्री क्यों नहीं बन रहे हैं, महाराष्ट्र में क्या हो रहा है। जब महाराष्ट्र में 2 साल पहले बारिश का कहर था तो राज्यपाल महोदय टूर पर गए थे देखने के लिए, आप भी जाइए। किसने रोका है आपको मालूम होगा, उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री थे तो राज्यपाल महोदय गए थे देखने के लिए सरकार होने के बावजूद। लेकिन आप राजभवन में क्या करें, आप जाइए, राज्य की जनता आपका इंतजार कर रही है। 15 खासदार काल एकनाथ शिंदे गटाला भेटले असं माहिती पडते, त्यामुळे कुठे किती 15 खासदार, बापरे, चुकीचा आकडा ऐकला, 115 असतील 115 असतील, आपण आपला चुकीचा आकडा। कदाचित देशातले सगळे खासदार 280-85 पण भेटले असतील, सोडून द्या। तर दीपक केसरकरने सांगितलं शिवसेना फोडण्याच्या मागे शरद पवारच आहे। पुढे पाहूयात, भारत 2023 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे आणि यामागची कारणं नेमकी काय आहेत पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। भारत होणार 150 कोटी लोकसंख्येचा देश। लोकसंख्या क्रमवारीत भारत चीनला मागे टाकणार? होय, जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनला आता भारत मागे टाकणार आहे। संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या अहवालामध्ये ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या चीनची लोकसंख्या 142 कोटी 60 लाखांपर्यंत आहे, तर भारताची लोकसंख्या ही 141 कोटी 20 लाख इतकी आहे। 1804 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 100 कोटी होती, मात्र एकट्या भारतामध्ये सध्या 141 कोटी इतकी लोकसंख्या आहे। जगातली वाढती लोकसंख्या पाहूया। वर्ष 1927 लोकसंख्या 200 कोटी, वर्ष 1959 लोकसंख्या 300 कोटी, वर्ष 1974 लोकसंख्या 400 कोटी, वर्ष 1987 लोकसंख्या 500 कोटी, वर्ष 1998 लोकसंख्या 600 कोटी, वर्ष 2011 लोकसंख्या 700 कोटी, वर्ष 2022 लोकसंख्या 800 कोटी। भारत आणि चीनच्या लोकसंख्येत भरमसाठ वाढ होतीये। दोन्ही देश लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र यात चीन आणि भारताला हवं तसं यश अजूनही मिळालेलं नाही। भारतानं पुढच्या काही वर्षात योग्य उपाययोजना न केल्यास लोकसंख्या 2050 साली 166 कोटींपर्यंत पोहोचेल, तर चीन लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरेल असाही अंदाज अहवालामध्ये वर्तवला गेलाय। भारताची लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुण भारतात असतील आणि भारतात ज्येष्ठांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। आशिया खंडातली वाढती लोकसंख्या असणारे प्रदेश पाहूया। दक्षिण पूर्व आशिया जागतिक टक्केवारी 29%, लोकसंख्या 230%। मध्य आणि दक्षिण आशिया जागतिक टक्केवारी 26%, लोकसंख्या 210 कोटी। लोकसंख्येचा जर असाच स्फोट होत राहिल्यास भारताच्या विकासाला मोठा फटका बसेल। शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी अशा असंख्य क्षेत्रात भारताला मोठी प्रगती करायची आहे। मात्र लोकसंख्येचा भस्मासूर असाच वाढत राहिल्यास इतर देशांच्या तुलनेत भारत मागे पडल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बघूयात, गुजरातमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। जोरदार पावसामुळे नर्मदा परिसरातील एका फर्निचरच्या शोरूममध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानातील फर्निचरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गुजरातमधील वासंदा परिसर जलमय झालाय, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, तर केचमेट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। तर गुजरातमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं आपण बघतोय, त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय। बारडोलीतील महुआ परिसर जलमय झालाय। जलमय गुजरातची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यानं टिपली आहेत।
आणि दृश्य आपण बघतोय गुजरातमधली दृश्य आहेत. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की धरण क्षेत्रामध्ये, नदी क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. पाणी पातळीत वाढ झालेली आहे. हे पाणी केवळ शेतातच नाही तर थेट शहरात जाऊन घुसलंय. म्हणून आता जनजीवन तिथलं विस्कळीत झाल्याचं आपण बघतोय. ठिकठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय आणि ड्रोनच्या माध्यमातून मिळालेली दृश्य बरंच काही सांगून जातात.